नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीने सुरू केलेल्या पोलीस भरती अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील 6व्या डेमो लेक्चरला मी आज सुरुवात करत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा अ, ब व क यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती? हा गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक मधला प्रश्न आहे आणि पोलीस भरती बीड जिल्हा 2024 या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे। आता पहा, इथं या उदाहरणामध्ये एकूण नफा झालेला आहे 7,200 आणि अ, ब व क यांना नफा ज्या प्रमाणात वाटायचा आहे ते प्रमाण आहे 2, 3, 4, बरोबर आहे। तर यावरून दिलेल्या प्रमाणावरून आणि त्या प्रमाणात नफा वाटल्यानंतर एकूण नफा किती इतका, यावरून तुम्ही या गुणोत्तराची पहिल्यांदा पट काढायची आहे। अर्थात पट बेसिक पद्धतीने काढत बसण्याऐवजी डायरेक्टली तुम्ही टेक्निक वापरू शकता। इथं अशा पद्धतीने पट काढू शकता। पहा, गुणोत्तराची पट, पट म्हणजे गुणोत्तराची पट, बरोबर। एकूण नफा किती आहे 7,200 भागिले, आता जर व्यवहारात झालेला एकूण नफा 7,200 असेल तर त्यांना वाटप करायचं जे प्रमाण आहे त्यांचीही बेरीजच घ्यावी लागेल, एकूणच करावं लागेल। 2 अधिक 3 5, 5 आणि 4 9, म्हणून एकूण नफ्याला एकूण प्रमाणानं भाग द्यायचा। भाग द्या, 9 8 72 0 0, पट आली 800। आता विचारलाय कोणाचा? ब चा वाटा किती? अ ब क हा ब चा वाटा आहे 3 आणि म्हणून जी पट आलेली आहे त्या पटीला ब च जे प्रमाण आहे 3 त्यांना फक्त गुणा। 8 त्रिक 24 आणि 2 0, 2400 रुपये। म्हणजे या नफ्यातील ब चा वाटा किती असेल? 2400 रुपये, पर्याय क्रमांक 3। म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही बेसिक पद्धतीनं या गुणोत्तराची पट x मानून मग अ चा नफा 2x, ब चा 3x आणि क चा 4x आणि मग 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर एकूण नफा 7,200, मग त्यावरून x ची किंमत काढणे आणि मग ब, हे बेसिक पद्धतीनेही तुम्ही सहज सोडू शकता। पण इथं तुम्हाला टेक्निकनं पट अशा पद्धतीने काढता येईल आणि एकदा का पट मिळाली, ही पट मिळाली की त्या पटीला ज्याचा नफा विचारलाय त्याच्या गुणोत्तरानं गुणा। ब चा नफा वाटा विचारलाय आणि म्हणून 3 न गुणला। समजा अ चा वाटा विचारला असता तर या पट्टीला 2 न गुणावं लागलं असतं। क चा जर वाटा विचारला असता तर या पट्टीला 4 न गुणावं लागलं असतं। एकंदरीत इथं पहा, हे एकंदरीत एवढा हा जो भाग आहे तो 10-15 सेकंदात तुम्ही सोडवू शकता। ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न पाहूया। पहा दुसरा प्रश्न, अमर व अकबर यांनी अनुक्रमे 9,000 रुपये व 6,000 रुपये दरमहा गुंतवून एक उद्योग सुरू केला। 4 महिन्यानंतर अकबरने व 6 महिन्यानंतर अमरने आपापली गुंतवणुकीची रक्कम अर्धी कमी केली, तर वर्षाच्या शेवटी 86,000 रुपयांचा नफा दोघांना कसा विभागणार? नंदुरबार जिल्हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे। तसा हा प्रश्न अवघड वाटणारा प्रश्न आहे, पण सहज पद्धतीने सोडवता येईल। इथं नफा, एकूण नफा 86,000 आहे आणि मग 86,000 रुपये दोघांना कसे विभागणार? मग दोघांचं प्रमाण काढावं लागेल, नफा वाटणीचं प्रमाण काढावं लागेल आणि मग साहजिकच आपल्याला पहिल्यांदा इथं प्रमाण ठरवावं लागेल। मग नफ्याचं प्रमाण हे कसं? हे बघा, भांडवल आणि मुदत 2 किंवा अधिक व्यक्ती विशिष्ट भांडवल विशिष्ट मुदतीसाठी गुंतवत असतील तर नफ्याचं प्रमाण हे भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं। लक्षात घ्या, भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात। आणि म्हणून
इथं अमर आणि अकबर यांच्या नफ्याचं प्रमाण काढूया. अमर, अकबर, आपण हे नफ्याचं प्रमाण काढतोय. हा, आता अमरचं भांडवल किती आहे? 9,000 रुपये. हा, आता पहा 9,000 रुपये हे किती महिन्यासाठी ठेवतोय तो? 6 महिन्यानंतर अमरनं आपली गुंतवणूक अर्धी केली, म्हणजे पहिले 6 महिने 9,000. 9,000 गुणिले 6 अधिक उरलेले 6 महिने अर्धी रक्कम करतोय, म्हणजे 9,000 चे अर्धे किती? 4,500 गुणिले 6. आता अकबर किती? 6,000 रुपये. हे किती महिन्यासाठी 6,000 रुपये प्रमाण? तो 4 महिन्यानंतर अकबर अर्धी रक्कम करतोय, म्हणजे पहिले 4 महिने तो 6,000 प्रमाणे गुंतवणूक करणार, अधिक आता उरलेले 8 महिने आहेत, ते 8 महिने अर्धी रक्कम. 6,000 च्या अर्धे किती होतात? 3,000 गुणिले 8. अशा पद्धतीनं नफ्याचं प्रमाण हे भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतं. म्हणून हे अमर आणि अकबर यांचं नफ्याचं प्रमाण काढतोय. गुणाकार भागाकार करा अगोदर. हा 9 सक्क 54, 54,000 अधिक 0 0 6 पंचे 30 0 झाले 3 साइन चोक 24 आणि 3 27, 27,000 साइन चोक 24,000 अधिक 3 8 24,000. एकंदरीत किती होणार? 54 आणि 27 81,000 भागिले 24 आणि 24 48,000. भाग द्या. या 3 शून्य गेल्या, या 3 शून्य गेल्या, 3 न भाग जाईल पहा. 3 दुनी 6, 3 7 21, 3 एके 3 उरलाय 18, 3 संग 18. म्हणजे त्यांचं अमर आणि अकबर यांचं प्रमाण 27 भागिले 16 म्हणजे 27 ला 16 हे आलं नफ्याचं प्रमाण. इथं हेच महत्वाचं आहे. अमर आणि अकबर यांच्या दोघांमधील नफ्याच्या वाटणीचं प्रमाण काढणं हेच या उदाहरणामधील महत्वाचा पॉइंट आहे. 27 ला 16 या प्रमाणात त्यांची नफ्याची वाटणी होणार. आता सांगा, एकूण नफा झालेला आहे 86,000. आपण 86,000 रुपये कसे वाटायचे हे जर काढायचं असेल तर त्या गुणोत्तराची पट 27 ला 16 या प्रमाणात 86,000 वाटायचे आहेत. मग गुणोत्तराची पट काढूया. पट बरोबर 86,000 एकूण वाटणी आहे, एकूण नफा आहे 86,000 आणि मग गुणोत्तर ही एकूण करा. पट काढायची जर असेल तर एकूण नफ्याला गुणोत्तराचं एकूण हे किती होणार बघा. 27 अधिक 16, 7 आणि 6 1300, 3 हातचाला 1 4, 1 2 झाले, 2 आणि 2 4 43. 43 न भाग द्या. 43 एके 43, 43 दोन्ही 86, 2,000. पट आली 2,000. आता विचारलंय कोणाचा वाटा? दोघांचा विचारलाय. पहिला अमरचा विचारलाय. अमरचा 2,000 गुणिले अमरचं गुणोत्तर किती आहे? 27. 2,000 गुणिले 27, 27 दुनी 54,000 हे झालं अमर. आणि पट आले 2,000. 2,000 गुणिले अकबरचं गुणोत्तर किती आहे? 16. 2,000 गुणिले 16 32,000 हा झाला अकबर. म्हणजे वाटणी कशी होईल? अमर 54,000 आणि अकबर 32,000. कुठं आहे पहा? शेवटच पर्याय क्रमांक 4. हा आता तसा हा अप्लाइड प्रश्न विचारलेला आहे. अधिक थोडासा गुंतागुंती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रथमतः तुम्ही या अमर आणि अकबर यांना नफा ज्या प्रमाणात वाटायचा आहे ते प्रमाण काढून घ्यायचं. त्यासाठी नफ्याचं प्रमाण हे भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतं. म्हणून हे अमर आणि अकबर यांचं नफ्याचं प्रमाण 27 ला 16 काढला.
आणि मग नफ्याचं प्रमाण 27 ला 16 असेल आणि एकूण नफा 86,000 असेल तर त्यावरून तुम्ही पट काढू शकता मगाच्या टेक्निकनं. एकूण नफ्याला एकूण गुणोत्तरानं भाग द्या, 43 2000 आले. पट जी येते, मग अमरचा नफा काढायचा असेल तर पटीला अमरच्या गुणोत्तरानं, आणि अकबरचा नफा काढायचा असेल तर पटीला अकबरच्या गुणोत्तरानं गुणायचं. एकंदरीत हे तुम्हाला नफ्याचं वाटप अशा पद्धतीने येईल. आलं लक्षात? ठीक आहे. जरी प्रश्न क्लिष्ट असला तरी हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी वेळ गेलेला आहे. परीक्षेमध्ये मात्र तुम्ही डिरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आतच 30-40 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटेल. ठीक आहे. आपण तिसरा प्रश्न पाहूया. पहा तिसरा प्रश्न. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 ला 6 ला 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशांची नाणी किती आहेत? हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस भरती परीक्षा 2024 ला आलेला आहे. गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक मधला आहे. आता इथं हा प्रश्न सोडवताना टेक्निक बरोबर बेसिकचीही गरज आहे. बेसिक माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. काय करावं लागेल पहा. आपल्याला जी 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांची नाणी जी आहे, या नाण्यांचं प्रमाण दिलेलं आहे 5, 6, 8. बरोबर आहे. मग आपण असं समजूया, 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैसे यांची नाणी 5, 6 आणि 8 यांच्या समान पटीत आहेत. बरोबर, समान पटीत असणार. ती पट आपण एक्स म्हणूया. गुणोत्तराची पट आपण एक्स म्हणू. इथं पट बरोबर एक्स. हा, आता मला सांगा प्रमाण काय दिलेलं आहे? प्रमाण 5, 6, 8. मग आता नाणी किती कशी होणार? नाण्यांची संख्या जर गुणोत्तराची पट एक्स मानली तर नाण्यांची संख्या हे बघा 5x, 6x, 8x. हा, आता रक्कम काढूया. नाणी जर 5x, 6x आणि 8x असतील तर रक्कम अर्थात हे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, हे 50 पैसे आणि हे 25 पैसे. मी जाणीवपूर्वक 1 रुपया म्हणजे 100 पैसे असं का घेतलं? कारण उरलेली नाणी ही पैशामध्ये आहेत आणि म्हणून एकूण रक्कम सुद्धा तुम्हाला पैशामध्येच घ्यावी लागेल. नंतर बघूया आपण. हे बघा, प्रमाण 5, 6, 8. आपण गुणोत्तराची पट एक्स मानले. मग गुणोत्तराची पट जर एक्स असेल तर नाणी किती होणार? 100 पैशाची 5 गुणिले x 5x, 50 पैशाची 6x, 25 पैशाची 8x. आता रक्कम किती होईल त्या नाण्यांची? 1 रुपयाची 5x नाणी. 1 रुपयाची म्हणजे 100 पैशाची 5x नाणी. 100 गुणिले 5x करा 500x. ही 50 गुणिले 6x करा 300x. 25 गुणिले 8x करा 200x. झाली ही रक्कम झाली. आता ही तिन्हींची मिळून रक्कम त्यांनी दिलेली आहे 420 रुपये. म्हणजे ह्या तिन्हींची बेरीज करा. 500 आणि 300, 800 अधिक 200. डिरेक्टली बेरीज करायचं. 500 आणि 300, 800 आणि 200, 1000. 1000 एक्स बरोबर किती रुपये आहेत ते? 420 रुपये. रुपयाचं पैशात कन्व्हर्जन करावं लागेल, कारण इथं नाणी आपण पैशात घेतलेत आणि म्हणून रुपयाचं पैशात कन्व्हर्जन करा. 1 रुपये बरोबर 100 पैसे म्हणून गुणिले 100 करा. आता एक्स ची जर किंमत काढायची असेल तर हे 1000 इकडे गुणिले तिकडे भागिले होतील. 420 गुणिले 100 भागिले 1000 भाग द्या. 0 0 0 0 0 0 किती? 42. पट किती आली? ही एक्स म्हणजे गुणोत्तराची पट. गुणोत्तराची पट आली 42. आता प्रश्न काय विचारलाय? गुणोत्तराची पट जर 42 आली तर कुणाची संख्या विचारली? 50 पैशांची नाणी किती? 50 पैशांचं प्रमाण किती आहे पहा. 50 पैशांच्या नाण्यांचं प्रमाण 6 आहे. म्हणून पट्टीला 6 ने गुणा. 6 दुनी 12, हातचाला 1, 6 चौक 24 आणि 1 25. 252 नाणी असतील. तेच जर 25 पैशाची किती नाणी असतील म्हटलं
तर पट मिळाले 42. 42ला 25 पैशाचं गुणोत्तर किती आहे? 8. 42 गुणिले 8 करा. 1 रुपयाची विचारले असतील तर 42 गुणिले 5 करा. आलं लक्षात? इथं बेस सुद्धा तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. नुसता टेक्निकवर असे प्रश्न सोडवता येत नाहीत. पेपर सेटर हे निश्चितपणे तुमच्या आमच्यापेक्षा हुशार असतात. ते सगळेच प्रश्न काय टेक्निकवर सोडवता येतील डिरेक्टली असे प्रश्न टाकणार नाहीत. काही प्रश्न त्यांनी असे फ्रेम केलेले असतात ज्याच्यामध्ये तुमचा बेस पक्का आहे का तेही पाहिलं जातं. शॉर्टकट टेक्निक सुद्धा तिथं पुढे वापरू शकता का तेही पाहिलं जातं. तुमचं कॅल्क्युलेशन ही स्पीडमध्ये आहे का तेही पाहिलं जातं. म्हणून तुमची गणित विषयाची तयारी करत असताना बेसिक क्लॅरिटी प्लस शॉर्टकट टेक्निक्स आणि प्लस स्पीडनं कॅल्क्युलेशन या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, आपण 4थ्या प्रश्नाला सुरुवात करूया. 3 भावांच्या वयांचे आत्ताचे प्रमाण 1, 2, 3 आहे आणि 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज 75 वर्ष आहे. तर सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय किती असेल? छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे. अर्थात गुणोत्तर व प्रमाण आणि वयवारी या दोन्ही टॉपिकचं हे कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, आता पहा इथं प्रमाण जे दिलेलं आहे ते आत्ताच्या वयाचं प्रमाण आहे आणि बेरीज जी दिली ती 5 वर्षानंतरची आहे. मग प्रमाण जर आत्ताचं असेल आणि बेरीज 5 वर्षानंतरची असेल तर आपल्याला बेरीज सुद्धा आत्ताची घ्यावी लागेल. त्यासाठी काय करायचं? 5 वर्षानंतरची बेरीज 75 आहे, बरोबर. आता आत्ताची बेरीज किती असेल? तिघांचे 5 प्रमाणे कमी करा. हे 5 वर्षानंतर तिघांची वयांची बेरीज 75 आहे. आजची जर बेरीज करायची असेल तर प्रत्येकाचे 5 5 5 5 तरी 15 वजा करावे लागतील. 75 वजा 15, 5 मधून 5 0, 7 मधून 1 6. आजच्या वयांची बेरीज 60 आली आणि आजच्या वयांचं प्रमाण 1, 2, 3 आहे. मग पट काढा, गुणोत्तराची पट. एकूण बेरीज 60, वयाची एकूण बेरीज 60 आणि वयाचं प्रमाण आजचं 1, 2, 3 याचं एकूण करा. 1 आणि 2 3 3 3 6. 60 भागिले 6 10. पट आली 10. आता विचारलंय कोणाचं? तर लहान भावाचे. आता एकदा का पट 10 आली की त्या पटीला लहान भावाच्या आत्ताचे वय किती? लहान भावाचं आत्ताचं प्रमाण 1 आहे. 10 गुणिले 1 10 वर्ष झालं. 4था पर्याय. म्हणजे बेस जर ओके असेल आणि तुम्हाला टेक्निक असेल तर किती कमी वेळेत हा प्रश्न सोडवता येतो पहा. फक्त इथं महत्वाचं काय होतं? बेरीज मुद्दाम त्यांनी 5 वर्षानंतर दिले आणि प्रमाण मात्र आत्ताच घेतलं. मग आपण बेरीज जी 75 होती त्यामधून 5 वर्ष ही 5 वर्षानंतरची होती. आजची काढण्यासाठी तिघांची 5 त्रिक 15 वजा केले. आजची बेरीज आली. आजचं प्रमाण माहित आहे. मग आजच्या बेरजेला आजच्या एकूण प्रमाणानं भाग दिला, पट मिळाली. एकदा पट मिळाली की कुणाचंही तुम्ही वय काढू शकता. आलं लक्षात? ठीक आहे, आपण शेवटचा 5वा प्रश्न पाहूया. ठीक आहे, 5वा प्रश्न पहा. आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे, अर्थात आजची. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? जालना जिल्हा पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न. साहजिकच वयवारीनी गुणोत्तर व प्रमाण यांचं कॉम्बिनेशन. आता मगाशी जो प्रश्न विचारलेला त्याच्या नेमका उलट प्रश्न विचारलाय. त्यांनी वयाची बेरीज आजची दिले आणि प्रमाण मात्र 8 वर्षानंतर दिलंय. मग प्रमाण जर 8 वर्षानंतरच असेल तर वयाची बेरीज सुद्धा 8 वर्षानंतरचीच घ्यावी लागेल, तर आपल्याला गुणोत्तराची पट काढता येईल. मला सांगा, आत्ताच्या वयाची बेरीज किती आहे? 44. याच्यामध्ये 8 वर्षानंतर किती होईल बेरीज? आई आणि मुलगा दोघांचे 8 आणि 8 16 मिळवा. काही जण फक्त 8 मिळवतात. नाही, आईचे 8 आणि मुलाचे 8 असे 16 ऍड करावे लागतील. 4 आणि 6 10 0 चला 1 4 आणि 2 6. बरोबर आहे. एकूण बेरीज 8 वर्षानंतर त्यांच्या वयांची 60 आली. आता पट काढा. एकूण वयाची बेरीज 60 8 वर्षानंतर आणि 8 वर्षानंतर प्रमाण 2:1 आहे. त्याचं एकूण किती होणार? 2 + 1 3.
3 दुनी 6 0 पट आली 20. एकदा का पट आली की ज्याचं वय विचारलंय ते गुणाकार करा. हा आता कुणाचं आईचे आजचे वय किती. ठीक आहे, हे जे पट आलेले आहे 20 गुणिले 8 वर्षानंतर आईचे गुणोत्तर किती आहे पहा, वयाचे 2 म्हणजे 20 गुणिले 2 40. पण हे जे वय आलं, हे जे 40 वय आईचं आलेलं आहे ते 8 वर्षानंतरचं आहे, कारण गुणोत्तर 8 वर्षानंतरचं आहे. आणि विचारताना मात्र आईचे आजचे वय किती, म्हणून पुन्हा ह्या 40 मधून तुम्ही हे 8 वर्षानंतरचं वय जर 40 असेल तर आजचं वय 8 वजा करा. 40 वजा 8 32 वर्ष. पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं एक लक्षात घ्या, गुणोत्तराची पट काढताना वयाची बेरीज आणि गुणोत्तर हे केव्हाच आहे बघायचं. गुणोत्तर जर 8 वर्षानंतरच असेल तर वयाची बेरीज सुद्धा 8 वर्षानंतरचीच घ्यावी लागली. 8 वर्षानंतरच्या बेरजेला 8 वर्षानंतरच्या गुणोत्तरच्या एकूण न गुणला, तुम्ही भाग दिला, पट आली. एकदा पट आली की कुणाचंही वय काढता येतं. आता इथं आईचं वय विचारलंय 20 ला, आईचं गुणोत्तर 2 40 झालं. पण हे 40 जे आहे ते 8 वर्षानंतरचं वय. प्रश्न विचारलाय आजचे वय किती, म्हणून 40 मधून ते 8 वजा करायला लागतील 32. बरेच जण काय करतात की या पद्धतीनं सोडवतात बरोबर. पट 20 आली गुणिले आईचे गुणोत्तर 2 20 दुनी 40, गडबडीत 40 उत्तर लिहून टाकतात. आता इथं 40 नाही ती गोष्ट वेगळी, पण मुद्दाम पेपर सेटर पर्यायामध्ये 40 देतात जेणेकरून तुम्ही फसावून. पण हे 40 जे वय आहे ते 8 वर्षांनंतरचं आहे. आजचं वय काढण्यासाठी त्यामधून पुन्हा 8 वजा करावे लागतील म्हणजे 32. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील 6वे डेमो लेक्चर आता कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे जर तुम्हाला टॉपिक वाईज अंकगणित स्पेशल या विषयाचं मार्गदर्शन टॉपिक वाईज इन डिटेल, शॉर्टकट टेक्निक आणि बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी सह जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर या अकॅडमीच्या टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि मग त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या. त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही पोलीस भरती अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊ शकता. जे या मार्गदर्शन वर्गाचा पूर्ण वापर करतील त्यांना मला अजिबात वाटत नाही की गणित विषय अवघड जाईल. निश्चितपणे गणित विषय सोपाही होईल, गणित विषयाची भीतीही दूर होईल आणि तुम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकाल आणि अचूक सोडवू शकाल याची खात्री मला आहे. जर हे शॉर्टकट्स, टेक्निक्स, बेसिक क्लॅरिटी जर तुम्हाला आवडली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.